तुम्हाला माहितीये जानेवारी या वर्षाचा पहिला महिना नसून 11वा महिना होता. सांगतो प्रज्वल आहे ना. पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर 2026. तर सुरुवातीचं कॅलेंडर हे फक्त 10 महिन्यांचं होतं आणि त्याची सुरुवात व्हायची मार्च पासून. का? कारण मार्च मध्ये थंडी जायची आणि वसंत ऋतू यायचा आणि रोमन लोक युद्ध मोहिमा सुरू करायचे. त्यांचा युद्धदेव होता मार्स, म्हणूनच मार्च. एप्रिल म्हणजे फुलणं, उमलणं. प्रेमाची देवता ॲफ्रोडायटीशी जोडलेलं हे नाव. मे आली माया देवतेवरून, जी वाढ, समृद्धी आणि प्रयोजनाची देवता होती. जून आलं जुनोहून, जिला लोक तारुण्याची देवता, कामदेवता सुद्धा म्हणतात. या महिन्याच्या पुढची नावं सगळी क्रमांकावून होती. 5वा महिना क्विंटेलिस, 6वा सेक्स्टिलिस, 7वा सप्टेंबर, 8वा ऑक्टोबर, 9वा नोव्हेंबर, 10वा डिसेंबर, म्हणजे एकूण 10च महिने. नंतर रोमन राजांनी वाढवले 2 महिने, जानेवारी फेब्रुवारी, जे वर्षाच्या शेवटी होते. जानेवारी आलं जानूस या देवतेवरून, ज्याला 2 तोंड आहे, ज्याचा अर्थ त्यांनी काढला की काही काळ संपला आणि नवा काळ येतोय. फेब्रुवारी म्हणजे शुद्धीकरण आणि साफसफाई, म्हणून हा महिना वर्षाच्या शेवटी योग्यच होता. ह्यात मोठा बदल करण्यात आला जानेवारी पासून वर्षाची सुरुवात करून, ज्यानंतर पार गोंधळच उडाला. यामुळे काय झालं, सप्टेंबर 7वा महिना राहिला नाही, तो 9वा झाला. ऑक्टोबर 8वा नाही 10वा झाला. नोव्हेंबर 9वा नाही 11वा झाला. सप्टेंबर 7वा नाही 9वा झाला. ऑक्टोबर 9वा नाही 11वा झाला आणि डिसेंबर 10वा नाही 12वा झाला. नंतर अनेक सम्राट आले. जुलियस सीझरच्या सन्मानार्थ क्विंटिलिसचं नाव जुलै करण्यात आलं. ऑगस्टस सीझरच्या नावावरून सेक्स्टिलिसचं नाव हे ऑगस्ट करण्यात आलं. म्हणजे आजचं कॅलेंडर हे असं आहे, पहिले 6 महिने हे देवतेच्या नावावर, पुढचे 2 महिने सम्राटाच्या नावावर, त्यानंतर पुढचे 4 महिने क्रमांकाच्या नावावर, चुकीच्या क्रमांकावर. तर असा सगळा ग्रेगोरियन कॅलेंडरच्या निर्मितीचा इतिहास आहे मित्रांनो. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.